पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ना 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 na 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 कुठल्या दिशा वाहते सांग ना बावरी ही हवा कुठल्या दिशा वाहते. I like this. Nice. हे थांब 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 थांब. अजय अजय काय झालंय? अजय काय चाललंय? खिसे बघू. हे उलटे कर उलटे कर उलटे कर. काय करतोय? शोधतोय. काय आवाज. आवाज? अरे तू तो आवाज ऐकायला गेला होतास ना. मला वाटलं परत येता येता घेऊन पण येशील. ए प्रभास, भेटलास विणाला? ए काय कोणतं गाणं गायलं तिने? ए उभा बसा, तू जरा शांत बस. ए प्रभास, मी तुला फोन करून फ्रुट्स आणायला सांगितले होते, तू आणलेस? मला वाटलं होतं तू विसरणार म्हणून. तुला माहितीये मी 15 मिनिटं झालं काही खाल्लेलं नाहीये. मला खूप भूक लागलीये. मी याला कॉल करायला पण यांनी फ्रुट्स. प्रभास भाई तू सॉलिड आहे यार. मला वाटलं त्या मुलीला भेटायच्या नादात महत्वाचं काम विसरतो की काय. नादात? शी सच अ चीप वर्ड. ए प्रेमात हा वर्ड करेक्ट आहे ना? शट अप. यू शट अप. ओके. प्रभास एका मुलीमध्ये इंटरेस्टेड आहे तर त्याचा तुला काय इश्यू होतोय का? तू तर त्याची गर्लफ्रेंड पण नाहीयेस आणि बायको होण्याचा चान्स पण नाहीये कारण त्याच्या आत्याने ऑलरेडी फिक्स केलंय. सो तुम्हाला कळतंय का तुम्ही किती इनसेन्सिबल बोलताय ते? आणि अजून काही कन्फर्मही नाहीये. ओके. प्रभास आणि मी बेस्ट फ्रेंड आहोत. ए तू ते नाही ऐकलंस का? एक लड़का और लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. आणि बेस्टच आहे ना प्रभास, तुला फुल स्कोप आहे. ए उभा डोसा गप बसा. प्रभासला ना असली मुलगी आवडू शकत नाही. ओके. एक मिनिट, ते तू डिसाइड नाही करायचं. दरवेळेस तू काय प्रभास सगळं डिसाइड करतो. ए तू शांत बस. अरे शांत बसा, गप्प बसा प्लीज, गप्प बसा. झालं तुमचं? आता मी काय सांगतोय ना ते नीट ऐका. मी पुन्हा एकदा क्लिअरली सांगतो, मला त्या मुलीचा फक्त आवाज आवडलाय आणि आज नेमका तिला खोकला होता म्हणून समोरासमोर मी तिचा आवाज ऐकू नाही शकलो. त्यामुळे मी उद्या परत जाणार आहे. हे प्रभास थांब. ओके लोक, तू जर त्या मुलीचा आवाज गाणं फक्त ऐकायला जात असशील ना तर नो प्रॉब्लेम. ओके. पण आपल्या ग्रुपमध्ये आपल्या बँडमध्ये तिला इन करायचा विचार पण करू नकोस कारण आपल्याला शोज मधनं मिळणारं इन्कम तेवढंच राहणार आहे. पण जर का बँडमध्ये एखादा मेंबर ऍड झाला ना तर अनफॉर्च्युनेटली आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला येणारा शेअर हा कमी होणार. सो त्यामुळे आपल्या बँडमध्ये एक मेंबर ऍड होणं नॉट अ गुड आयडिया. यू अंडरस्टँड राईट? कुठल्या दिशा वाहते. चल तुला चुकलं का?
ताई दे. एवढं वजन कशाला दे. ए काय 100 ग्रॅम वजन आहे फक्त कोथिंबिरीचं. 100 ग्राम बापरे, एवढं तरी वजन कशाला तुला. दे दे दे. एवढं काम करतेस तू अगं दिवसभर घरातलं. मी काय सेल्फीच काढत असते. मी ठरवलं आजपासून प्रत्येक कामात तुझी मदत करणार. ए उर्मी, हा तुझं माझ्याकडे काही काम असेल तर सांगून टाक ना. उगाच मस्का कशाला मारतेस. शपथ कसली भारी आहेस तू. तू कसं कळलं तुला की माझं तुझ्याकडे काम आहे. बस बस बस. बोल काय काम आहे. तुझ्यासाठी अगदी सोपं आहे. सांगशील आता. उद्या तुला माझ्या बरोबर एका मुलाला भेटायला यायचंय. तिकडे तुला गाणं गायचंय जे त्याला वाटलं पाहिजे मी गाते. काय सोपं आहे ना. येशील. उर्मी बरी आहेस ना. अजिबात नाही. अगं असं काय करतेस ताई. माझा आवाज तुझ्या इतका गोड असता आणि तू माझ्या जागी असतीस तर मी नक्की गायले असते तुझ्यासाठी. तुला माहितीये ना मला खोटं बोललेलं आवडत नाही. माहितीये अगं ना? हो हो ऐक मलाही खोटं बोललेलं आवडत नाही. अजिबात नाही आवडत. पण चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललं तर चालतं. उर्मी ऐक ना ग माझं. प्लीज असं काहीतरी नको करूस प्लीज. ठीक आहे नको येऊस तू. नको येऊस. काय येशील ना तू. माझ्या मनाचा विचार करायला मी कोण कुठे तुझी. उर्मी उर्मी ऐकतच नाही ही मुलगी. नाही 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 खोटं बोलून त्या मुलासमोर नाही गाऊ शकणार मी. नाही गायले तर हिला वाईट वाटेल. नाही पटत आहे मला खोटं बोलणं. काय करू. कसं समजावू. मिकी आय एम सो सॉरी. तुला फोन करायचा राहून गेला ना. हे मिकी सांग ना काय झालं. आतूने खूप मोठा इश्यू केला का ग. ती ओरडली तुला. आय होप तिने तुला काही शिक्षा दिली नसेल यार. मिकी बोल ना काय झालंय. तू रिॲक्ट करत नाहीस म्हणजे नक्कीच आतू ओरडली असणार आहे तुला. मिकी मी तुझ्याशी बोलतोय यार बोल ना. दादा आत्या खूप ओरडली मला सगळ्यांसमोर. वॉर्निंग पण दिली आहे मला तिने. हॅपी सो आता मस्त पैकी एन्जॉय कर. आणि हा तू तुझं दिवाळीचं ऑनलाईन शॉपिंग केलंस की नाही. तुझं कार्ड नाहीये माझ्याकडे. कसं करू. ओके ठीक आहे मी तुला कार्डच्या डिटेल्स शेअर करतो. नाही नको तू ये आधी मग आपण करू शॉपिंग. आय प्रॉमिस यू मिकी मी लवकरात लवकर घरी परत येतो. मग आपण सगळे मिळून शॉपिंग करूया. नाही सगळे नाही फक्त तू आणि मी. ओके फक्त तू आणि मी. चला फायनली तू हसलीस. तू लवकर ये नाही तर परत रडायला सुरुवात करील. मिकी आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. झालं उर्मी झालं. आपलं उद्याचं फायनल आहे ना. येशील ना माझ्या बरोबर गाशील ना. नाही उर्मी हे बघ मला नाही जमणार आहे. मी सांगितलं ना तुला मला खोटं बोलायला नाही. नाही आवडत. माहितीये मला 1000दा ऐकलंय तुझ्या तोंडून. पण माझ्यासाठी एकदा खोटं नाही बोलणार तू. ह्याच्यावर माझा विश्वासच बसत. सगळे म्हणतात उर्मी हट्टी आहे. पण मग तू आता जे काही वागतेस तो काय शहाणपण आहे का.
माझी मामे बहीण आहेस ना म्हणून अशी वागतेस माझ्याशी. माझी सख्खी बहीण असती ना तर माझ्यासाठी तिने तिच्या तत्वांचा त्याग केला असता. उर्मी, हा मला ना बाबांच्या पायाला मालिश करायची. आलेचा? ताई 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 ऐक ना ताई ताई प्लीज प्लीज ताई प्लीज प्लीज ना ताई प्लीज ना ताई. वीणा ताई यार काय प्रॉब्लेम आहे तुझा? एकदा खोटं बोललीस तर काय हरकत आहे? खोटं बोललं की तशी सवय लागते आणि मग खोटं बोलून आपण चूक करतोय हे लक्षात सुद्धा येत नाही. पप्पा तुम्ही माझ्याशी नीट का नाही बोलत? म्हणजे नेहमीच असं अर्धवट तुटक कसं बोलतात? पप्पा नाही मला कळलंच पाहिजे आज. दादा काकांसारखे का नाही वागत तुम्ही माझ्याशी? ते बघा ना वीणा ताईशी किती छान बोलतात, किती लाड करतात तिचे. आणि पप्पा पप्पा माझ्याच नशिबात असे बाबा काय आहेत. जाऊ दे ना, माझे लाड करणारा माझी काळजी करणारा तर सापडलाय मला. प्रभास दिशा वाहते सांगणा बाबरी ही हवा. कॉर्ड इंटरेस्टिंग हवी आहे इथे. कुठल्या दिशा आणि सगळं हार्मोनाइज. वाहते सांगणा बाबरी ही हवा. आपलं उद्याचं फायनल आहे ना? येशील ना माझ्या बरोबर? गाशील ना? तू माझ्यासाठी एकदा खोटं नाही बोलणार तू, ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. उद्या काय होणार आहे काय माहित. मनोहरराव, मी उत्सवाच्या सगळ्या पत्रिका वाटून आलो. सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. छान. फक्त एक सदावते नावाची फॅमिली आहे. शैलजा सदावते नावाच्या मॅडम आहेत. खूप कठोर आहेत होत्या. मी गेलो तरी माझ्याकडे बघायला पण तयार नाहीत. त्या मला म्हणाल्या, तुमचा विठ्ठल बिझनेस वाढवणार आहे माझा. माझ्या प्रत्येक सेकंदाची किंमत माहिती आहे. खूप अपमान केला माझा. खरं सांगू, मला खूप वाईट वाटलं. देवाच्या बाबतीत असं कसं काय कोण बोलू शकतं? मनोहरराव, मला असं वाटतं तुम्ही एकदा बोलून घ्यावं त्यांच्याशी. येतो मी. अरे यार सोडा ना यार. यार काय चाललंय तुमचं? यार सोडा ना. कोणी येणार नाही, मी एकटा जाणार आहे. अरे का म्हणजे काय कळत कसं नाहीये तुम्हाला? माझ्या व्यतिरिक्त अजून कोणाला तरी तिने पाहिलं ना तर ती कॉन्शियस होईल यार बिचारी. ती गाईल की नाही आय डाऊट. आणि ना मला तिला मोकळेपणाने गाताना बघायचंय, बेभान होऊन गाताना बघायचंय. त्या समीक्षाचं गाणं काय ते काय असतं, बेभान काय असतं ते ऐकण्यासाठी हा प्रसाद. नाही प्रसादाचं ठीक आहे अंकल, पण समीक्षा कोण?
तेच ना तू गाणं ऐकायला चाललेस ती. अंकल समीक्षा नाही रे, वीणा. तेच ते रे, समीक्षा म्हणजेच वीणा. चला बाय बाय. अजय मी येतो, चल बाय. अजून थोडं दे ना. काय अजय, तिचा आवाज ऐकण्यात माझा काहीच स्वार्थ नाहीये. यार अजय, तू ना रादर तुम्ही सगळे या गोष्टीचा खूप मोठा इश्यू करताय. प्रभास, तू त्या आवाजाला भेटायला जाणार नाहीस. मी जाणार, काही झालं ना तरी मी जाणार आहे. तू त्या आवाजाला भेटायला जाणार आहे. मी मस्करी करतोय यार. तू काय इतका सिरियस होतो हा? चल जा, चल उशीर होईल. जा जा जा. हे आणि काय लागलं तर कॉल कर. लव यू डार्लिंग. युजलेस, तू थांबवलं का नाहीस त्याला? थांबवणार होतो कॅश, पण मला त्याच्या डोळ्यांमध्ये त्या मुलीचा आवाज ऐकण्याचं डेस्परेशन दिसलं. अरे पण अजय, प्रभासने जर त्या मुलीला आपल्या बँडमध्ये जॉईन व्हायची ऑफर दिली तर आपल्याला वाटायला येणारे पैसे कमी होतील असं तूच म्हणाला होतास ना? ताई लवकर करा, उशीर नको व्हायला. मला तर आत्ताच असं होतंय कधी एकदा त्याला बघतेय. उर्मी, मी ना पटकन हे उधळायला टाकून येते आणि मला नंतर देवळात सुद्धा जायचंय. खूप काम आहेत आज, बापरे. म्हणजे तू नाही येणारस माझ्याबरोबर? असं कसं वागू शकतेस तू? ठरलं होतं ना काल आपलं. आपलं तुझं. उर्मी, मी तुला काल सुद्धा सांगितलं होतं मी येणार नाहीये. तू ना ऐकतच नाहीस माझं. ताई उर्मी, हे बघ, मला अजूनही असं वाटतं की तू सुद्धा जाऊ नयेस. ऐक ना माझं. लेक्चर नको देऊस. मला इतकंच सांग, तू येणार आहेस की नाही? ठीक आहे, मग मी पण नाही जात. आणि एक काम करते, रूम मध्ये स्वतःला लॉक करते, काहीच खाणार नाही, पाणी सुद्धा पिणार नाही. मग माझं जे व्हायचंय ते होईल. उर्मी, काय चाललंय? मेली उर्मी. उर्मी, उर्मी, ऐक ऐक ऐक. येते मी. खुश? थँक्यू. हे हाय, गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंगच काय, अख्खा दिवसच गुड जाणार आहे. एक्सक्यूज मी. सो वीणा, आज मी तुझं गाणं ऐकू शकतो राईट? नाही म्हणजे आज तुला ठसका वगैरे नाही ना लागणार? नाही नाही, आज तू बघच कशी ठसक्यात गाते मी ते. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. आज सुद्धा? एवढा मोठा नाही ते. मला ना तुझ्यासमोर गायला थोडीशी लाज वाटते. लाज? बरं, मग यावर काय सोल्युशन आहे?
सोपं आहे. तू असा वळून उभा राहा आणि डोळे बंद कर. मी वळू? हो. अगं पण प्लीज प्लीज प्लीज. ओके ओके, मी वळतो. वळ. येस. डोळे मिट. ओके. मिटलेस? हो.